नमस्कार मित्रांनो, आय सेकंड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज याचा पार्ट 3 बघणार आहोत. ओके. तर पार्ट 2 मध्ये बघा आपण ऑलरेडी सर्व काही बघून घेतलं आहे. जे काही आपल्याला इम्पॉर्टंट कन्सेप्ट होत्या ते आपण सर्व रिवाइज करून घेतले आहे. तर याच्यामध्ये आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आणि ज्या काही कन्सेप्ट याच्यामध्ये रिमेनिंग आहे, ज्या आपण काल बघायचे राहिले आहे, ते आपण याच्यामध्ये कव्हर अप करणार आहोत. ओके. चला तर आता स्टार्ट करूया. बघा, सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते की ही असते की एखाद्या गोष्टीचं समजा बघा इथे सांगितलंय आपल्याला याच टाईपमध्ये एक्झाम्पल येतं की x चे y% आणि y चे x% याचा अर्थ काय होतो बघा. तर इथे आपण आता बघूया की सर्वात सिंपल एक एक्झाम्पल घेतो मी इथं की 100 घेऊया. 100 चे 10% किती होतात? ओके, 100 चे 10% म्हटल्यानंतर आपण हे काढू शकतो आणि दुसरं आहे आपल्याला 10 चे 100%. ओके. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी विचारल्या आहे. तर बेसिकली आपण इथं मध्ये लिहूया की 100 चे 10% म्हटले म्हणजे 100 ही संख्या आहे, याला आपण 100च कन्सिडर करू, बरोबर. तर हे याचे 10% जे आहे ते होणार 10. त्याच पद्धतीने याचा 1% हा होणार 1. राईट. तर आपल्याला 100 चे 10% म्हटल्यानंतर आपण काय बघितलं होतं की 100ला 10 ने डिवाइड करू शकतो किंवा या पद्धतीने काढू शकतो. तर याचा आन्सर येतं 10 येतं, बरोबर. आणि इथे आपण बघूया की 10 चे 100% किती होतात. तर बघा, 10 चे 100% म्हणजे काय की कोणत्याही संख्येचे 100% म्हटल्यानंतर ती संख्या येते. ओके. हेच आपण बघतोय, राईट. की तुम्हाला समजा इथं आपण बघा 10 चे 100% चा अर्थ काय की 10 ला आपण 100% इथं मानतोय, राईट. इथं जसं 100 ला 100% मानलं त्याच पद्धतीने आपण बघतो बघा, 1200 चे 5% आपल्याला म्हटल्यानंतर आपण काय करतो, 1200 लिहितो आणि त्याच्यापुढे 100% लिहितो. तर याचा अर्थ काय, 1200 ला पण 100% मानतोय. म्हणजे ती संख्या जर असेल तर ती संख्या काय असते, तिचंच 100% म्हटल्यानंतर 30 संख्या येते. 10 चे 100%, त्याच्यानंतर याचे 10% किती होतात, 1 होतो आणि याचा 1% हा होतो 0.1%. तर याचा अर्थ काय की 10 चे 100% किती होतात, 10 चे 100% 10च होतात, राईट. तर याचा अर्थ काय, इथं पण 10 आन्सर येतोय आणि इथं पण 10 आन्सर येत आहे. तर याचा अर्थ हाच आहे की 10 चे 100, 100 चे 10% म्हणा किंवा 10 चे 100% म्हणा, ह्या दोघांचा आन्सर एकच असतं. म्हणजे हे दोन्ही समीकरण हे सेम आहे. तर यालाच आपण कसं डिनोट करतो की x चे y% आणि y चे x%. ओके. जसं आपण इथं लिहिलं, x चे y% म्हणा किंवा y चे x% म्हणा, ही दोघं जण सेमच असतात. ओके. याच पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल कसं विचारलं जातं बघा की डिफिकल्ट एक्झाम्पल देतात, 620 चे 519% ह्या पद्धतीने विचारलं जातं किती होतात, किंवा आणि इथं लिहितात 519 चे 620% किती होतात. तर ह्या पद्धतीने विचारलं जातात की ह्या दोघांचा अर्थ काय होतो. तर ह्या दोघांचा अर्थ सेम होतो. 620 चे 519% घ्या किंवा 519 चे 620% घ्या, ह्या दोघांचा अर्थ सेम होतो. ओके. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, x चे y% आणि y चे x%, या दोघांचं आन्सर सेम येतं आणि हे दोघं एकच समीकरण आहे. ओके. तर याच्यामध्ये घाबरायचं नाही. जसं की आपल्याला विचारलं की 100 चे 25% किती होतात आणि 25 चे 100%, तर या दोघांचा आन्सर 25 येतं. ओके. याचं जे आन्सर येणार आहे तेच याचा आन्सर येणार आहे. आता याचा वापर कसा होतो. ओके. तर हा आपण इथे बघूया की याचा वापर कुठे करता येतो आणि कसा करता येतो. मोस्ट ऑफ दी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातात की 1200 चे, ओके, आपल्याला विचारलं इथं की 600% विचारलं आपल्याला, 600% किती होतात. ओके. हा, किंवा आपल्याला कसं कधी कधी कसं विचारलं जातं बघा, इथे हा इरेज करतो मी. इथं काय करतात की मोस्टली कमी संख्या घेतात. आपल्याला असं एक्झाम मध्ये येतं की इथं विचारलं जातं की इथे दिलं आपल्याला 120 चे 500% किती होतात. ओके. किंवा दुसरं अजून एक एक्झाम्पल घेतो मी, सिंपल वाला एक्झाम्पल घेतो जेणेकरून आपल्याला कळेल. ओके. तर इथं विचारलं जातं की आता एक छोटी संख्या घेतो, त्याच्यानंतर 120 कडे जाऊ आपण. ओके. इथं घेतलं की 80 चे 600% किती होतात. 600% किती होतात. जर आपण असं बघितलं, थोडंसं आपल्याला अडल्यासारखं होतं. ओके. 80 चे 600% करायचंय. तर याला काही घाबरायचं नाही. याला कसं लिहू शकता तुम्ही, 600 चे 80% किती होतात. ओके. तर बघा, हे झालं आपलं एक्झाम्पल, राईट. तर तुम्ही काय करणार, सेम 600 लिहिणार, त्याच्यापुढे 100 लिहिणार, त्याच्यानंतर इथं 10 लिहिणार, इथं 60 लिहिणार आणि इथं 1 लिहिणार, इथं 6 लिहिणार. ओके, राईट. तर 80% आपल्याला विचारलंय, तर सिंपल काय आहे की 10 गुणिले 8,
म्हणजे होतात 80%. म्हणजे काय होणार, आपण 60 गुणिले 8 हे किती होतात, 8 स 48 म्हणजे 480. तर आपल्याला काय कळलं, 480. तर याचा आन्सर किती होणार, हा होणार 480. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला काय एक्झाम्पल असे असे विचारले जातात की कधी कधी आपल्याला कळत नाही की कसं सॉल्व्ह करायचं. त्याच पद्धतीने आपल्याला बघा, 2 चे 1320% किती होतात असं विचारलं जातं आपल्याला. ओके, तर आपण बघा काय करणार की 1320% कसं करायचं, हा खूप मोठा कन्फ्युजन असतं. तर याला तुम्ही काय करणार, याला सिंपल याच्यामध्ये कन्वर्ट करणार की 1320. राईट, तर आपण याला काय करू, याला सिंपल याच्यामध्ये काय कन्वर्ट करू की 1320 चे काय 2%. तर आपलं झालं हे, तर आपल्या टाईपचं एक्झाम्पल झालं. तर तुम्ही काय करणार, इथे येणार 1320 म्हणजे हे झाले 100%. त्याच्यानंतर 10% म्हणजे किती, 132. आणि 1% म्हणजे किती, 13.2. आपल्याला किती विचारलंय की 2% विचारलंय. तर 2% किती होणार, 13.2 गुणिले 13.2 गुणिले 2. तर किती होणार, 13 दुने 26 आणि 2 दुने 4, 0.4, 26.4. ओके, तर तुम्ही 2चे 1320% काढा किंवा 1320चे 2% काढा. या पद्धतीने आपण करू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया इथं की 15चे 6320% किती होतात असं आपल्याला विचारलंय. ओके, तर तुम्ही काय करणार की याला सिम्प्लिफाईड करणार आणि हे पदावलीमध्ये विचारलं जातं मोस्टली. 15चे 6320% किती होतात ह्या पद्धतीने. आणि हे खूप सिम्पल असतं. ओके, जर तुम्ही हे ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्हाला हे एक्झाम्पल एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर आपण काय करणार, 6320 चे काय करणार आपण इथं 15%. तर आपल्या एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट झालं 6320. सेम तुम्ही इथे लिहिणार 100. 632 इथे लिहिणार 10 आणि 63.2 इथं लिहिणार तुम्ही किती, इथं लिहिणार 1%. आपल्याला काय विचारलं, 15% विचारलं. 15%ला आपण कसं लिहिणार, 10% अधिक 5%. बरोबर, तर 10% किती येत आहे, 632. आपण सिंपल मध्ये जाऊया, 632 अधिक 632 चे अर्धे होतात 5%. 632 चे अर्धे कसे करायचे मी सांगितलं होतं बघा, सिंपल 600 लिहा, 32 लिहा. 600 चे अर्धे हे होतात 300 आणि 32 चे अर्धे 16, 316. तर या दोघांची बेरीज किती झाली, 600 अधिक 300 हे झाले 900, 940 आणि 948. ओके, 948 होतात. तर लक्षात ठेवा की काय होत आहे की 15चे 6320% किती होतात, 948. या पद्धतीने आपण बघा, खूप सिंपल वेज आहे हे कॅल्क्युलेट करायचा. तर आपण ह्या पद्धतीने ह्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एक्झाम मध्ये बघा, तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस करायची. तुमची जेवढी चांगली पकड याच्यावरती असेल, तेवढ्या इझिली तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात आणि न्यूमेरिकलला तुम्ही ट्राय करू शकतात. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, x चे y% किंवा y चे x% आपण कसे काढतो. 2 चे 1320 सांगू द्या किंवा 1320 चे 2% सांगू द्या. जर एखादी छोटी संख्या असेल आणि त्याचे जास्त पर्सेंटेज विचारले असतील, तर आपण ते कन्वर्ट करून घ्यायचं. जी सिंपल असेल ती मेथड तुम्ही वापरा. ओके, तुम्हाला ती इझी जाणार. ओके, आणि तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता ते. आता पुढे जाऊया आपण. पुढचं बघा, आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे इथं की 400 चे 25% आपल्याला सांगितलं इथं. 1224 चे 50%. तर हे किती. कधी कधी आपल्याला हा एक्झाम्पल असंही करू शकतात. ओके, 25 चे 400% अधिक 50 चे 1224% मायनस 200 हे किती होतात. दोन्ही सेम एक्झाम्पल आहे, दोघांमध्ये काहीच फरक नाहीये. ओके, तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले आपण हे सॉल्व्ह करून घेणार. 25 चे 400% सांगितलं आपल्याला, आपण काय करणार की 400 चे 25% किती होतात ते काढूया आपण. तर आपण इथे काय करू, इथे कोपऱ्यात लिहून घेऊ पहिले. 400 म्हणजे हे झाले 100, 10 म्हणजे हे झाले 40 आणि 1 म्हणजे हा झाला 4. 25% म्हटलं तर आपण सर्वात पहिले काय म्हटलं होतं की 25% आपण डायरेक्ट तोंडीही काढू शकतो. तोंडी कसं, डिवायडेड बाय 4 करायचं. 400 भागिले 4 हे झाले तुमचे किती, 4 एक 4 म्हणजे 100. ओके, तर हे झाले 100 400 चे 25%. आणि 50 चे 1224% म्हणजे काय झालं की 1224 चे 50%. तर 50%चा फॉर्म्युला आपण काय बघितला होता की 1224 भागिले 2 करायचं. भागिले 2 केलं तर 50% येत आहे. ओके, तर 1224 आणि 1224 ला भाग कसा देणार, 1200 चे अर्धे होतात 600 आणि 24 चे अर्धे होतात 12, 612. ओके, तर या पद्धतीने या दोन संख्या आल्या. तर बघा, हे आपण लिहूया इथं, 100 अधिक 25 चे 400% अधिक 612 वजा 200 बरोबर किती. तर बघा, हे किती होणार की 612 अधिक 100 मायनस 200 म्हणजे हे झाले 712. 712 मधून 200 गेले, आपला आन्सर येतं 512.
ओके. ह्या पद्धतीने बघा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जे काही पदावलीचे आपल्याला एक्झाम्पल येतात, ते आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम्पल कसेही येऊ द्या, कधी ते संख्या उलट्याही करून आपल्याला विचारतात, की नंबर्स हे मागे देतात, छोटे नंबर पुढे देतात, मोठे नंबर मागे देतात. तर आपण ह्या पद्धतीने त्याचं कन्व्हर्जन करून आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, की एक्झाममध्ये तुम्हाला समजा कॅल्क्युलेटर अलाउड नसेल, तर तिथं संख्या अशाच देतात, की ज्याला तुम्ही इझिली भाग देऊ शकतात. ओके. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करणाऱ्या संख्या नसतात. फक्त आपल्याला माहिती पाहिजे, की सिम्प्लिफिकेशन कोणत्या वेने तुम्हाला करता येईल. इथे एक्झाममध्ये आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर आपल्याला कॅल्सी वापरू देत नसणार, तर याच्या मागे हेच असतं, की तुम्ही सिम्प्लिफिकेशन किंवा त्या संख्या इझिली सॉल्व्ह होणाऱ्या देतात, जेणेकरून आपल्याला आन्सर एकदम योग्य पद्धतीने काढता येईल. ओके. आता पुढचा बघा, की आता मी हा एक्झाम्पल थोडंसं चेंज करून लिहितो, की 1250% किती 1250% अधिक 700 चे 90% किंवा 90 चे 700% वजा x इथं आपल्याला लिहिलंय 505. तर आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली, x किती आहे? ओके. तर बघा 600 चे 1250% आपण कसं लिहू शकतो, की 1250 चे 6% किती होतात? तर आपण त्याच पद्धतीने इथे लिहूया, की सर्वात पहिले इथं लिहितो आपण किती 1250 म्हणजे इथे झालं 100, 10 म्हणजे हे झालं 125, 1 म्हणजे हे झालं 12.5. तर आपल्याला किती सांगितलं 6% बरोबर. 6 गुणिले 12.5 आपण करूया याला, तर आपल्याला आन्सर भेटेल. बारसक किती होतात 72 होतात आणि हे 6 गुणिले 0.5 म्हणजे अर्धा अर्धा पैसा अर्धा रुपये तो 6 वेळेस मिळवलं तर 3 रुपये होतील हे बरोबर. तर हे होतात 75. हे भेटलं आपल्याला. पुढचं आहे की 700 चे 90%. 700 चे 90% आपल्याला विचारलंय. सेम आपण बाजूला लिहून घेणार की 700 हे झाले 90 सॉरी हे झाले 100. त्याच्यानंतर 70 हे झाले 10 आणि 1 हा झाला 7. तर आपल्याला किती 90% म्हणजे 100 भागिले 100 वजा 10 केलं म्हणजे 700 तून 70 गेले. हा हे होतात 730. 90% आपल्याला इझिली भेटले. आपण पुढचं आता हे एक्झाम याच्यामध्ये टाकूया वरच्या न्यूमेरिकल मध्ये. तर किती होतात की 75 अधिक 630 वजा x बरोबर 505 होत आहे. ओके. तर आपण काय करणार की ह्या दोघांची पहिले ऍडिशन करून घेऊ. हे किती होतात बघा 630 अधिक 70 हे होतात 700 बरोबर आणि अधिक 5 म्हणजे 705 वजा x बरोबर 505 झाले. आता x इथं वजा आहे तिकडे ह्या साईडला जाऊन हा पॉझिटिव्ह होणार आणि हा 505 इथं अधिक इकडे येऊन वजा होणार म्हणजे 705 वजा 505 बरोबर x होत आहे. ओके. तर x ची व्हॅल्यू काय होणार 705 मधून 505 गेले हे झाले 200. तर आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे ही आली आहे 200. लक्षात ठेवा 200 ही x ची आपली व्हॅल्यू आली आहे आणि आपण ती ह्या पद्धतीने काढली आहे. तर ह्याच पद्धतीचे मॅक्सिमम क्वेश्चन घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा आता मी बेसिकली एक दोन एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न का करतोय समजा आपण खूप जास्त एक्झाम्पल घेतले तर आपले बाकीचे टाइप्सही कव्हर होणार नाही. ओके. तर सर्वात पहिले आपण एक एक दोन दोन एक्झाम्पल घेऊन याचा टाईप कन्सिडर करतोय की कोणत्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात आणि एक्झाम मध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन आले आहे. ओके. त्याच्यामुळे आपण ह्याच टाईप मध्ये आपण फोकस करतोय की कोणत्या टाईप वरती आपण फोकस करून आणि चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतो. ओके. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया की पुढचा क्वेश्चन काय विचारला गेलाय. बघा हा पर्सेंटेज वरती एक क्वेश्चन आहे की जर एका शाळेत 60% मुली असतील आणि शाळेतील एकूण म्हणजे सर्व विद्यार्थी संख्या जी आहे ती आहे 1200 तर मुलांची संख्या किती आहे आपल्याला असं विचारलं आहे. ओके. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की आपल्याला इथं काय सांगितलंय की 60% मुली आहे. 60% आहे मुली. तर याचा अर्थ मुलं किती होणार मुलं होणार जी मुले आहे ओके ती आहे इथं 40% बरोबर. तर हे होणार 100% आणि आपल्याला काय सांगितलंय की टोटल विद्यार्थी संख्या आहे 1200 म्हणजे याचा अर्थ काय की 1200 ही आहे 100% बरोबर. टोटल विद्यार्थी संख्या ही आहे 100% म्हणजे मुलं अधिक मुली मिळून आपल्याला आहे 1200 तिथं प्रेझेंट आहे. तर आपल्याला काय सांगितलं मुलांची संख्या किती असेल. तर इथून आपल्याला सिंपली काय कळतंय की ज्या मुली आहे त्या 60% आहे आणि मुले आहेत 40%. ओके. तर याचा अर्थ इथे आपण बघूया इथं 10%चा अर्थ किती होतो 120 आणि इथं 1%चा अर्थ होतो 12. ओके. तर आपल्याला इथून आपण सर्वात पहिले मुलं बघूया मुलं किती आहे
मुलांची संख्या आपल्याला काय कळाली, मुले आहे ती 40% आहे. ओके, तर आपल्याला काय कळालं इथून की 1200 म्हणजे 100%, 120 म्हणजे 10% झालं. 40% म्हणजे काय, 4 गुणिले 10%. आपल्याला इथून कळतंय एकूण संख्या आपल्याला इथं सांगितली, त्याच्यामुळे आपण या पद्धतीने केलंय. ओके, हे लक्षात ठेवा. 60% मुली तर 40% मुलं असणार आहे. आणि 40% मुलं, आपल्याला इथं नंबर दिले नाही, आपल्याला नंबर काढायचा आहे की 40% म्हणजे किती मुलं आहे. तर 4 गुणिले 10% केलं आपण, तर हे किती होणार, 4 गुणिले 10% म्हणजे 120, म्हणजे किती, 12 चोक 48 म्हणजे 480. म्हणजे त्या शाळेत किती मुलं आहे, मुलं आहे जे आहे ती 480 मुलं आहे. तर मुली किती येणार आहे. ओके, ज्या मुली असणार किती असणार बघा, 1200 वजा 480, कारण मुलं आणि मुली मिळून 1200 नाही देतात. म्हणजे 1200 वजा 480 तुम्ही केलं तर आपल्याला भेटणार की 1200 मधून 500 काढा इथून. ओके, उरणार 700. 700 अधिक 20 हे झाले 720, म्हणजे 720 ज्या आहे मुली आहे. सेकंडली आपण मुली कसं काढू शकतो, इथं सांगितलंय की 60%. ओके, तर मुली आहे 60%. 60%चा अर्थ किती होतो की 6 गुणिले 10%. राईट, 10%ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 120 आहे. 6 गुणिले 120, बारसक 72. बघा, ही पण झाली 720 आणि ही पण झाली 720. या पद्धतीने आपण कोणत्याही पद्धतीने काय करू शकतो की ज्या मुलांची किंवा मुलींची संख्या आहे ती काढू शकतो आणि ती कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, या शाळेतले जे काही एक्झाम्पल्स आहे, ह्या टाईपचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, की मुलांची संख्या किती, किंवा कधी कधी मुलांची संख्या दिलेली असते, मुलींची संख्या विचारली जाते, किंवा मुलांची संख्या दिलेली असते आणि एकूण संख्या काय आहे ते पण विचारलं जातं. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की आपण कोणत्या टाईपचा एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहोत. आता पुढे अजून एक बघूया आपण की एका ऑफिसमध्ये की 40% पुरुष आहे. आपल्याला सर्वात पहिले सांगितलं की 40%. सर्वात महत्वाचं काय आहे की पुरुष आपण पी ने लिहूया. ओके, हे आहे 40%. याचा अर्थ काय आहे की लेडीज आपण एल ने लेडीज लिहूया. हे किती झाले, 60% आहे तिथे पण. ओके, आणि त्यांची संख्या किती आहे, तर आपल्याला सांगितलं की जे पुरुष आहे त्यांची संख्या आहे 16. ओके, 40% तर आहे परंतु यांची संख्या आहे 16. तर एकूण किती व्यक्ती काम करतात आणि स्त्रियांची संख्या किती, हे दोन क्वेश्चन विचारले. ओके, तर आपल्याला काय कळतंय इथून बघा, इथून आपल्याला एकूण संख्या नाही दिली. एकूण संख्या आपल्याला दिली असती तर आपण 100% कन्सिडर करून तो एक्झाम्पल सॉल्व्ह केलं असतं. तर आता इथं सॉल्व्ह कसं करायचं. ओके, तर हा क्वेश्चन बघा, तर सर्वात पहिले आपल्याला हे रिलेशन दिलंय की 40% पुरुष आहे तिथं आणि तिथं 16 ही टोटल संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 40% म्हणजे 16 होत आहे. राईट, तर 40% चा अर्थ किती इथं, हा आहे 16. तर आपल्याला सर्वात पहिले एकूण संख्या विचारली की एकूण किती व्यक्ती काम करताय. 40% म्हणजे 16. बघा, हा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना 40% लिहून घ्यायचं इथं, याचा अर्थ होतो 16. राईट, तर आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिले आपण जाऊया 10%. 10% काढायचंय, याचं लक्षात ठेवा, 40% सांगितलं, 10% म्हणजे आपलं 100% काढणं इझी होईल. कसं करणार ते, 40% म्हणजे 16, तर 40 चे 10% केलं मी, काय करणार, भागिले 4 केलं याला. ओके, तर आपल्याला भेटले 4%. राईट, तर याला पण भागिले 4 करणार आपण, 16 भागिले 4. तर 16 भागिले 4 हे होतात 4%. तर याचा अर्थ काय झाला की 10% म्हणजे होतात 4. तर 100% म्हणजे किती होणार, लगेच आपल्याला करता आलं पाहिजे की 10ला 10ने गुणलं तर 100% होत आहे. तर 4ला 10ने समजा आपण गुणलं तर हे होणार 40. ओके, तर याचा अर्थ आपल्याला लगेच इथलं संख्या भेटली की 100% म्हणजे 40 होत आहे. ओके, 40 लोक आहेत तिथं प्रेझेंट, हे झाले 100. त्याच्यानंतर इथं किती लिहिणार आपण, 4 म्हणजे हे झाले 10 आणि 1 म्हणजे 0.4 आला. ओके, तर आपल्याला इथं काय कळालं बघा, तर आपलं सॅटिस्फाय होत आहे का की पुरुष 40% सांगितलंय. 40% पुरुष सांगितल्यानंतर आपलं किती होणार, 4 लोक म्हणजे 10%, तर 40 म्हणजे 16%. ओके, हे करेक्ट आहे. तर आपल्याला इथून काय कळालं, एकूण जे लोक त्या ऑफिसमध्ये काम करताय ते टोटल 40 लोक काम करताय आणि 40 लोकांमधले 16 हे पुरुष आहे. तर बाकीच्या काय असतील, स्त्रिया असतील. म्हणजे किती होणार, 40 वजा 16 आपण केलं तर 40 मधून 20 गेले, किती होतात, 20 उरतात. ओके, आणि हे झाले 24. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की तिथल्या ज्या स्त्रिया आहे काम करणाऱ्या ते आहे 24 आणि पुरुष आहे 16. तर ह्या पद्धतीने आपण काय केलंय की सर्वात इम्पॉर्टंट बघा, तुम्हाला जो डेटा दिला आहे आणि तो डेटा कशा पद्धतीने वापरायचा, इथं काय केलं आपण की मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलं होतं की बघा, मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टोटल एकूण व्यक्ती दिली तर डायरेक्टली आपण 1200 घेऊन 100% कन्सिडर केलं होतं आणि त्या पद्धतीने केलं. परंतु इथं काय आहे की इथं सांगितलं की 40% पुरुष आहे. सर्वात पहिले हे क्लिअर केलं, तर आपण पी लिहून टाकलं की 40% आहे. ओके, तर स्त्रिया आपण त्यांची संख्या, लेडीजची संख्या किती कन्सिडर केली, 60%. तर 60% लेडीज असतील, हे तर झालं. परंतु आपल्याला सांगितलं की पुरुष जे 40% आहेत त्यांची संख्या 16 आहे, म्हणजे 40% म्हणजे 16 होतात. ओके,
म्हणजे या संख्येचे 40% म्हणजे 16 होतात. तर आपण काय केलं, की याचे सर्वात पहिले 10% काढलं. 10% याच्यासाठी काढलं, की आपल्याला 100% काढता येईल. ओके. नाहीतर आपण दुसऱ्या मेथडने पण गेलो असतो. 10% आपण का काढलं, की 10% काढल्यानंतर आपल्याला काय कळलं इथं, की हे होतात 4 आणि परत याला 10चे 100% केलं आपण. तर आपल्याला टोटल एकूण संख्या जी असते ती 100% आहे. ओके. तर ती संख्या आपण इथून काढली आणि ही 100% संख्या भेटल्यानंतर आपण काय केलं, टोटल आपल्याला कळलं, की 40 लोकं तिथं काम करतात आणि 16 पुरुष आहे. तर स्त्रियांची संख्या कशी काढणार आपण? एकूण संख्या वजा पुरुषांची संख्या. तर ही झाली आपली स्त्रियांची संख्या. तर ह्या पद्धतीने आपण काय केलं, त्या स्त्रियांची संख्या याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून घेतली आहे. ओके. तर बघा मित्रांनो, आज ह्या पद्धतीने आपण ह्या जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते, ओके, जे बेसिक बेसिक लेवलवरती आधारित होते, ते आपण आता बघून घेतले आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा एखादे पॉईंट कळाला नसेल तर तेही तुम्ही मला विचारा. तर आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या याच्यावरती चांगल्या पद्धतीने कमांड येईल आणि तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ओके.